तुम्ही काय इथं सेलिब्रिटी नाहीये हलत डुलत पाहायला. चला जा लवकर. या सामन्याची परफेक्ट राऊंड काढत आहे. या सामन्याची पंच सौरभ पवार उर्फ बंटी आणि अक्षय दळवी. चला अक्षय दळवी सामना चालू करून घ्या. बंटी सरनोबतवाल्यांना म्हणा तुमचे प्लेयर येऊ द्या. आता खूप वेळ झालेला आहे. सामना चालू करून घ्या. अंपायरने प्रत्येकाला वॉर्निंग द्या आणि सामना चालू करून घ्या. प्लेयर आलेला आहे तो वेळ थांबवण्यात येणार नाही. चला आयोजक बाहेर या आणि करा सामना चालू करा. म्हणजे आणि सर्वांचं लक्ष दिलं या मॅच मध्ये गणेश पवार पैलवान. आवश्यकता होती वारंवार सांगण्याचं कारण कधीच बॉलिंग न टाकलेला 6 रोखल्या आणि इगल या संघाला घरी पाठवलं. चला तिथले प्लेयर सुद्धा होता इकडे या. चला तिथे कोणाला बसू नका. चला स्कोरबोर्ड साठी पण दोघच जण वाचवा. सगळे बाजूला आला. चला सागर आता शेवटच्या निर्णायक मॅचेस आहेत. सर्वांना बाजूला करा. चला चला तिथे फक्त 2च प्लेयर राहतील बाकीच्या सर्वांनी. आणि रायबा येता दिसतोय कर्णवत वॉरियर्सचा. चला वातावरण थोडस बदललेलं आहे. रायबा चला लवकर गावा रे. सामना चालू आहे. चला चला लवकर काढा प्लेयर. चला पहिलवान पळा संघाला चेअरअप करा आणि बाहेर जावा. चला रायबा पळ जरा हा कोण आहे अभिषेक पवार करा पटपट जावा. सामना चालू आहे. चला सामना चालू होतोय. निर्णायक सामना रायबा हातवर कर. चल रायबा हातवर कर. सामना करतोय त्याचा मित्र कप्तान सचिन पवार. सुंदर अशी गोलंदाजी निखिल गाडीची. आतापर्यंत 4 पर्वामध्ये त्यानं स्वबळावरती कित्येक सामने लढवले. 2 सीझनचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यानं सामनावीर पुरस्कार पटकावलेला आहे. आणि चला सचिन पवार आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला बॅटिंग बॉलिंग बॅटिंग बॉलिंग. पार्टी आणि इकडे इकडे वळायला लवकर. चल अत्यंत बाहेरून कोण आहे त्यांनी सर्वांनी इकडे कोणी त्या स्कोर कार्ड वगैरे मध्ये सांगायचं नाही. गर्दी करू नका. गर्दी वाढत चाललेली आहे. नियम ठेवा. आणि हा सुंदर असा बॉल पहिली ओव्हर पॉवर लवकर बाहेर. चला दुसरा चेंडू सुंदर असं कमबॅक निखिल गाडे यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर कधीच तिथून मागच्या 3 सीझन मध्ये सचिन पवार टक्केवारी करायचा नाही. पण हा सीझन वेगळा आहे. अस्तित्वाची लढाई होती. बंटीकडून सुंदर केलेला आहे. पाव आणि पाव सहस्रावाची गोलंदाजी. तिथून चांगली फलंदाजी आणि पारुची पार्टीकडं आणि उजवी पार्टी एक त्या दुसऱ्या सीझन मध्ये चक्का ठोकून जर्मन स्ट्रायकर्सला विजय मिळवलेला पट्टाया. पाहूया काय करतोय. डॉट बॉल जरा देखील गाडी सुंदर असा
कौतुक करावं तेवढं कमी. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. चला सुंदर असा खेळाडू आहे ऋषभ पार्टी. हीच अपेक्षा होती आणि ज्या वेळेस या बॉलरवरती विश्वास ठेवला त्यावेळेस तो त्याच्या विश्वासावर खरा उतरलेला आहे. सुंदर गोलंदाजी आणि हे जे काही ट्रम्प कार्ड वापरलं होतं सर्नोबत वॉरियर्सने ते कुठेतरी फसताना दिसतंय. आला त्यांचा ओरिजिनल पट्टा, ओरिजिनल ओपनर साई पवार आहे त्याचं नाव. पहिल्या सीझन पासून चौथ्या सीझन पर्यंत सातत्यानं खेळत आहे. उत्कृष्ट फलंदाजी करतो आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर ओव्हर संपली एक अंपायर. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या अपडेट होत आहे. सायराज सायराज पाया पडून सुरुवात केलेली आहे. गणेश पवार पैलवान सचिन पवार कोण कोणाला आवडतात तर ते आणि हा टोलवायचा प्रयत्न आणि आहे वन बाउंड वाईट. हरकत नाही या गोलंदाजाविषयी जेवढं करावं कौतुक तेवढं कमी. संघाला अत्यंत चितातीनं बॅटिंग करतोय. धडाकेबाज गोलंदाजी केलेली गेले 3 दिवस त्यानं. पाहूया काय करतोय आता. गोलंदाज आहे गणेश पवार. पाहूया क्लिअर झोन मध्ये जातोय का. पट्ट्याकडे लक्ष केंद्रित करा. कोण कोणापेक्षा मोठा नसतो. एक चेंडू आणि विषय खलास. गणेश पवार यू ब्युटी. सुंदर अशी गोलंदाजी केली तुम्ही. झाल्याचं म्हणायला काही हरकत नाही कारण की ते आता नशीब सुद्धा मॅचेस कुस्त्यांमध्ये सुद्धा तो आता जिंकत आहे. आणि ओंकार दनवडे जेवढा चतुर कप्तान तेवढे उत्तम खेळ घेऊन बाद केलंय कप्तान. ग्राउंडवर कोण आलेला आहे आनंद घाडवे आणि आता पुढील फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे सर्नोबत वॉरियर्सचा गतवर्षीचा आणि चालू वर्षीचा पट्टा अतुल कासुर्डे आणि आपली फिरकी तशीच ठेवलेली. गणेश पवार नाव आहे त्याचं. सुंदर असा प्लेअर तयार झालेला होता गणेश. अष्टपैलू खेळाडू आहे गणेश. सुंदर असे बॅटिंग आणि बॉलिंग करून आपल्या टीमला प्रयत्न 2 धाव पूर्ण केलेला आहे. चला सुंदर असा सामना चालू आहे. संघाची धावसंख्या झाली 13. आज या सामन्यामध्ये वेधक फलंदाजीची आवश्यकता आहे दोन्ही संघाकडून. पाहूया काय होत आहे. चेंडू आणि बॉलिंग करत आहे गणेश पवार आपल्या संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी चालू आहे. बीट केले नाही. पुन्हा एकदा बीट केला. आता हा गोलंदाज सुंदर गोलंदाजी करताना ओव्हर समाप्त. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 14. खूप कमी धाव बरोबर का. स्कोर कार्ड वाले 14 बरोबर आहे का. हात वर करा. स्कोर कार्ड वाले बरोबर आहे का. ओके 14. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली
सार्थक. सिताऱ्यांनी ही विकेट घेतलेली आहे. रामाने घेतलेली आहे सार्थक. विकेट. निखिल आणि गणेश यांनी घेतलेली आहे विकेट. निखिलने विकेट घेतलेली आहे ऋषीची आणि गणेशने विकेट घेतलेली आहे. मॅच चालू असताना माझं जरा दुर्लक्ष झालं होतं. सर्वांचे लाडके आनंदात चव्हाण सुद्धा इथं आलेले आहे. त्यांच्या हातावर कमी गाव सुद्धा आहे. सुंदर असा सामना रंगलेला आहे. या सामन्याचे पंच अक्षय दळवी आणि सौरभ पवार आहेत आणि पुढचा चेंडू दिला आहे कुणाकडे? अमित चव्हाण. कालचा आणि परवाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज सारंग पार्टी. पाहूया या गोलंदाजीने काय प्रश्न विचारतो अतुल कातोडेला. आणि पुढील चेंडू घेऊन आलाय अमित चव्हाण. चला आणि फिल्डिंग करून सुद्धा काय फायदा नाही. कलेक्शन चांगलं केलं नाही आणि जो गडी बाद होणार होता त्याला बाद केलेलं नाहीये. चला एक बॉल संघाची संख्या 16 झालेली. सुंदर गोलंदाजी संघासाठी काहीतरी करावं लागेल. अग्रेशन आणावं लागेल आणि कोण आहे हा प्लेअर? कुणाल शिंदे. अत्यंत नौके खेळाडू आहेत किंग्स मध्ये. काटेकी टक्कर दिलेली अमित चव्हाण वारंवार कलेक्शन करण्यात चूक करत आहेत. रिक्त धावा देत आहेत. 3 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या झालेली अवघड परिस्थिती अमित चव्हाण तुम्ही क्रिएट करत आहे. फटका नाही. काय करू शकतो या आता ह्या मॅच मध्ये? गोलंदाजीने काहीतरी चकमक दाखवा. चला कलेक्शन आम्ही चव्हाण पुन्हा वारंवार धावसंख्या झालेली तुम्हाला खूप जिथे 1 धाव पाहिजे तिथे 2 धावा होत आहेत. चेंडू पकडून तुम्हाला स्टंपला लावायचा होता. चला क्षेत्ररक्षण करतोय इथे HVK किंग्सला क्षेत्ररक्षणाची दुसरी ओव्हर चालू समाप्त करत आहे. समाप्त 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 24. बरोबर आहे का? ओके. चला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टाइम आउट 1 मिनिटाचा असेल. धावसंख्या पाहिजे. चला आनंदाला बाहेर या. आपण असं आतमध्ये बसून आनंद गाढवे. आयोजकात तुम्ही मागे बसा. असं करून चालणार नाही. आणि धर्मबाद वॉरियर्सला काहीतरी करिश्मा करावा लागेल. अत्यंत कमी रन बनलेले आहे. HVK किंग्स करावं तेवढं कौतुक कमी. नौके खेळाडू बघा गणेश पवार, ओंकार दनवडे, निखिल गाडे, रघुनाथ शिंदे नौके खेळाडू. तरी सुद्धा आपल्याला ग्राउंड वर दिसत नाही. त्यांना खुराक सुद्धा कमी पडलेला आहे. संघ मालक जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर या निर्णायक सामन्याला हजेरी
दाखवा. तुमचे खेळाडू बघा काय खेळताय. सुंदर खेळ राखून क्वालिफाय पर्यंत पोहोचलेले. क्वालिफाय होणं सुद्धा सोपी गोष्ट नाही. विचारा त्या ईगल स्टार आणि जय हनुमान स्ट्रायकरच्या खेळाडूला काय करावं लागतं. अंपायरी गाण्याला आता ठोकतो. चालू काय नाही झाला करतोय अंपायरी. कारण या सामन्यांसाठी पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागते. पुन्हा वर्षभर ती ऊर्जा कायम ठेवावी लागते. शुभ्या कळलं आणि तर काय पाहू शकत शुभ्या नाही. कळलं का कुठेतरी असते प्रोत्साहन देण्याची गरज काल होती. आणि शुभ्या 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 काय करते त्यांचा मुलगा सुद्धा आणलेला आहे त्यांनी. त्याला कॉलंटेवड्यांची सुरुवात करा. सुंदर अशी बॉलिंग केलेली आहे गणेश पवार पहिला. गणेश पवार यांचा पुढचा षडा. पहिला चेंडू निर्धाव. गणेश पर्व चालू झालेला आहे. आता करतात कलेक्टर संघाची धावसंख्या झाले 25. पुढचा चेंडू ठरवलेला चेंडू ओंकार गणवडे याच्या आणि एकच धाव. याला म्हणतात कलेक्शन. याला म्हणतात बॅटिंग बॅटिंग सिंगल डबल चालू आहे. पुन्हा एकदा बॉलिंग करत आहे कोणी. सिंगल डबल चालू ठेवणं गरजेचं आहे. कर्णबदला जर संख्या वाढवायची आहे तर पुन्हा एकदा टोलवला गेलेला आहे. मागे बहुतेक चला शुभ्या 26 धावांवरती पोहोचलेला आहे सध्या. चला वर जरा बाजूला गेले का कमी पडलेला आहे. जगाने जरा लक्ष घाला हो. त्यामुळे माहीत सोडलेला आहे. वेगवेगळे यांनी दिलेले आहेत. आमचे मार्गदर्शक दिलीप राजपुरे यांच्याकडे सुंदर असे कॉमेंट्री करतात ते सुद्धा. सुटलेला आहे. फायदा कोणत्या तरी टीमला वन सुद्धा होऊ शकतो. क्वालिफायर सुंदर अशी बॉलिंग केलेली आहे. गणेश 27 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाविषयी संख्या 25. गोळींचा बाका गोळींनाच पाडण्याचा आहे. चौथा पर्वत खेळला जातोय तो. कर्णवत वॉरियर्स वर्सेस सामना. तो जिंकेल तो जाईल वरती इलिमिनेटर साठी. तो जाईल सोबत बस क्षेत्ररक्षण चालू आहे. गणेश पवार यांच्याकडून या अशा क्षेत्ररक्षणाची अपेक्षा नव्हती. अतिशय चपाळच्या लक्ष असणारा गणेश त्याच्याकडून थोडीशी दिसता क्षेत्ररक्षण या ठिकाणी होता. पुन्हा एकदा 12 जाऊन आलेला आहे. त्याच्याकडून अतिरिक्त धावेचा इशारा होतोय. झाडेल तो बाहेर. त्याबरोबर धावसंख्या वाढ होते. धावसंख्या होते ती यावेळी त्याला मिळतायच्या 2 धावा. त्याच्याबरोबर त्याचा सहकारी आहे तो आणि बाई पवार. संघाची धावसंख्या किती स्कोर काढवाले. चला सुंदर अशी बॉलिंग. मागच्या 3 पर्वापेक्षा या पर्वामध्ये एक वेगळं असं जाणवत आहे. यावेळेस सगळे खेळाडू अटॅकिंग मोड मध्ये आहेत. डिफेन्सिव्ह मध्ये कोणी जाताना दिसत नाहीये. वेगवेगळ्या पद्धतीनं फटके मारण्याचा प्रयत्न करता येईल. कॅप्टन
त्यांनी आपण आपल्या पोराला आघाडीला यायला ताई तंबूमध्ये परततोय आणि संघाची धावसंख्या होते 3 बाद 32. 4.3 षटकांच्या समाप्तीनंतर 4.4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 3 बाद 32. बरोबर आहे का स्कोर काढवाले. ओके विसरायला लागते उगाच आम्ही पकडायचो काहीतरी. आणि आलेला आहे विस्फोटक बल्लेबाज सूरज पवार मुंबईवर. चला सुंदर असा सामना चालू आहे. 5वी ओव्हर प्रगती पथावर आणि निखिल गाडी करत आहेत बॉलिंग. पाहूयात मागच्या चेंडूवर देखील साईचा बळी मिळवला होता आणि मारा करतोय तो सूरज याला पहिला चेंडू सूरज चांगल्या मूडमध्ये दिसत आहे. संघाची धावसंख्या झालेली षटकार मारलेला आहे आणि संघाची धावसंख्या बरोबर वाढवून 4.5 षटकं यावेळी संपलेली आहेत. आणि या षटकातला 5व्या षटकातला अखेरचा चेंडू असणार आहे त्याचा सामना करणार आहे तो सूरज. 38 धाव संख्या खूपच कमी दिसते आता. पण आले आहे सूरज पवार फटकेबाजीसाठी. सूरज याला 39 वर 3 बाद. अतुल आणि सूरज यांनी अखेरच्या चेंडूवरती 5व्या षटकाच्या चेंडूवरती सुरेख अशी छोटी धाव घेतली आहे. यशरक्षक चालक होता परंतु त्याच्यावरही चपळ होते ते दोन्ही फलंदाज आणि दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्याच्या बरोबर होती 39. 5 षटक संपलेले प्रति षटका माग 7.90 सरासरी यावेळी राखली. सरनोबत वॉरियर्सनी सरनोबत वॉरियर्स वर्सेस एचव्हीके किंग्स. सरनोबतचे संघ मालक आहेत अमित शशिकांत घोडे आणि एचव्हीके किंग्सचे संघ मालक आहेत कानिकनाथ कुंभार. कानिकनाथ कुंभारांची उपस्थिती गेली नाही 2 दिवस. 3ऱ्या दिवशी सुद्धा नाही. हा इथे कॅमेरामॅन पाशी. चला सांगलीवर घेऊन कोण आलाय कुणाल शिंदे. पाहूयात थांबवतोय की अंतिम षटक ठरणार आहे. त्यांची अतुल आणि सूरज ही जोडी मैदानामध्ये अखेरच्या 6 चेंडूमध्ये ते असतील. संघासाठी धावसंख्या समोर बालकांच्या समोर मारा करणार आहे तो कुणाल शिंदे आणि सूरज पवार. खूपच पाठीमाग चेंडू झटकी सरपट चेंडू केल्यामुळे पंचांना कुठलीही हरकत नाही. 1.5 बॉलच्या निरीक्षण केलं या चेंडूवरती. धाव नाही आणि चेंडूही पकडला जात नाहीये. धावसंख्या 39. पहिला चेंडू पुढे टाकणार आहे कुणाल. सूरज याला कुणाल शिंदे आणि तंबूत परतवलेला आहे का नाही थांबूया पाहूया. पंचांचा निर्णय अंतिम राहतील. आणि या शेवट पहिल्या चेंडूवर त्रिफळा पास झालेला आहे सूरज. परंतु पंचावर झालेला आहे. अजूनही त्रिफळाची सांगा होताना दिसत नाही. दोन्ही पंथ एकत्र येऊन निर्णय घेताना दिसत आहेत. परंतु यावेळी सूरज मात्र तंबूमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये दिसतोय. दोन्ही पंच आणि तांत्रिक समिती दोन्ही विचार करून हा फलंदाज बाद आहे की नाही हे ठरवणार आहे.
आहेत. हा फलंदाज बाद आहे. फक्त निर्णय राहतील की फक्त वरती चाललेला निर्णय आहे हा. चला थोडंफार एग्रेशन राहणारच आहे मॅचेस मध्ये. आणि यावेळी पंचांनी बाद दिला तो. आणि गाडी घेतली होती. सूरज पवार याला थांबली का नाही? सूरज पवार 3 चेंडूमध्ये 7 धावा केलेल्या आहेत. कुणाल नाश्ता पहिल्या चेंडूमध्ये आक्रमक असणाऱ्या सूरज पवार याचा बळी मिळवला आहे. आणि यावेळी मैदानाचे आलेला आहे संघ मला राजे घोडे. पाहूया आता सिंगल डबलची आवश्यकता आहे तुम्हाला. 39 धावा 4 बाद 39 खूपच कमी अशी धावसंख्या आहे. प्रथमशी गोलंदाजी क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते एकंदरीत बघितलं गावात आमच्या गावली डेंजर क्लबनं डायरेक्ट हातात घेतलं डायरेक्ट सुटला. दुसरा लगेच सांगणार गाडी खात होता दुखतानीच गाव. आणि तिसरा दुसरा बळी लागोपाठ 2 चेंडूवरती 2 बळी करत आहे कुणाल शिंदे. आणि हा हॅट्रिकच्या मध्ये यावेळी कुणाल मिळालेला आहे किरण वीर उतरलेले आहे. पाहूया कुणाल हॅट्रिक घेतोय की काय. अजय भला मोठा पदक घेऊन कमरेवरती पदक घेऊन तंबूमध्ये परतताना दिसतोय. आणि थोडासा नैराश्याचं वातावरण आहे. ते सर्णमत वारियर्स जय हनुमान सर्णमत वारियर्सच्या गोटामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. धावसंख्या खूप कमी आणि लागोपाठच्या चेंडूवरती बळी जाताना 39 कुणालने हॅट्रिकचा चेंडू पाहूया काय करतोय कुणाल. चला च्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव मिळते. 40 अजून 3 चेंडू या षटकातले अखेरचे बाकी आहेत. त्याच्या समोर आहे कुणाच्या समोर अतुल. शुभम पवार आस्वाद घेताना आपल्या आणि थोडीशी चपळाई दाखवतोय. नाही पाठू काय करतोय तू. आणि नाही झेल काही होऊ शकलं नाही पण तू चेंडू जातोय चौकारासाठी कोणी काही सांगू नका. 5 बाद 44 मग निर्णय द्या. चला पंचांनी निर्णय द्यायचा. याचा दबाला हातात. आता काय करतं की याला तेवढं तरी करतं. शुभम पवार घेतात आस्वाद आपल्या टीमच्या मालकाने केलेल्या नाश्त्याचा. अरे शुभम पवार यांनी दिलेला आहे नाश्ता आपल्या टीमला. सुंदर असं कौतुक जरा समालोचकांपर्यंत पण येऊ द्या मग नाश्ता. निर्णय व्यवस्थित घ्या. षटकार आहे की चौकार आहे याची पडताळणी नाही. लाईव्ह मध्ये दिसतंय का. लाईव्ह जरा फिरवत राहा बॉलकडे. निर्णय जरा लाईव्ह मध्ये बघून घेणारे लाईव्ह मध्ये फक्त ते प्लेयर्स दिसत आहेत. बाकी लोक काय दिसणार. नाश्ता करताना मॅच सुद्धा दिसलं पाहिजे. इकडे समालोचक दिसले पाहिजे. तिकडे काय चाललंय ते समजलं पाहिजे. गौरवले होते संपून जरा फटाक्यांची आतिषबाजी दिसत आहे.
आज बहुतेक काल इगतकार बाहेर गेल्यामुळे तो इंचेक तिकडे खायचा वाटा उचलला गौरवने वंशा तिथं जसं तिकडे गेले तिकडे फटाक्यांची आतषबाजी आणि आग लागलेली दिसते. त्यासाठी मी ऐकतोय आहे. काय निर्णय कळवा इकडं समालोचकांना निर्णय कळवा. मंगेश पार्टी निर्णय झाल्यानंतर आम्हाला कळवा. चौका चला 44 वर पोचलेला आहे आज चला पुढील षटक पुढील बॉल शेवटचे षटक चालू आहे आणि हा गेलेला आहे डॉट. सुंदर असे बॉलिंग प्रदर्शन करत आहे कुणाल शिंदे. अतुल चेंडू फटकायचा प्रयत्न केला त्यानं परंतु चेंडू काही त्याच्या काही बॅटला लागलेला नाही. निर्धाव चेंडू जातोय आणि या त्याच्या फलंदाजीचा सर्वोच्च फलंदाजीचा अंतिम चेंडू या अंतिम चेंडूवरती किती धावा मिळत आहेत ते बळी जातोय ते पाहायचंय. कुणाला मारा करणार आहे तर कुणा येणार तो याला अकोटाचा चेंडू कर्णवत वॉरियर्स पोचलेला आहे फक्त 45 धावांवर आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्याची विकेट केसला 46 धावा फक्त 46. लो स्कोरिंग गेम पहिलवान कुठं चाललाय आणि या किंगच्या प्लेयरचा उत्साह बघा. सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे या प्लेयरने. हरकत नाही जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत हा सामना कोणत्या दिशेला जाईल कळायचं नाही. आणि सरनोबत वॉरियर्सचे समर्थक हनुमंत आदित्य बौदागरचा रस्ता करताय. सुंदर अशा खेळ या दोन्ही संघाने दाखवलेला आहे. कालपर्यंत या दोन्ही संघांपैकी कोणता संघ क्वालिफाय होतोय यावरती शंका होती परंतु दोन्ही संघांनी आपल्या संघाला क्वालिफाय केलेलं आहे. पाहूया काय होत आहे कोण जात आहे ईगल्स मॅचर्स 11 सोबत बॉल ट्रेक बी आणि करायचं कोण जात आहे जयहनुमान टायगर आणि ईगल स्टार सोबत घरी. अरे मी काल गेलो तर बरं होईल. लॅपटॉप सागर मोरे जरा अडचण आलेली आहे इकडे या तुम्ही. या सामन्यानंतर किती वेळाचा ब्रेक घ्यायचा आहे हे डिस्कशन आहे. दिसत नाही जरा आलात तर सहकार्य होईल. शिस्तबद्ध पद्धतीनं सरनोबत वॉरियर्सचं ग्राउंड वरती आगमन. कर्णधार सचिन पवार काहीतरी फलंदाजीमध्ये फसला परंतु आता गोलंदाजीनं काहीतरी चमक करेल अशी अपेक्षा आहे संघाला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं संघ ग्राउंड वर आलेला आहे. पाहूया काय करताय. आणि खोपड्यांचा आवाज आला. तुम्हाला काय एनर्जी ड्रिंक पाहिजे असेल तर सरपंचांकडून घ्या. सरपंच गेले 2 दिवस आमची काळजी घेत आहेत. आशा आहे आज सुद्धा घेतील. आज जरा वातावरणामध्ये बदल आहे. या सामन्यानंतर 20 मिनिटांचा ब्रेक राहील.
इलेव्हनच्या मॅशर्स इलेव्हनच्या सुद्धा नजरा या सामन्यावरती आहे. कोणता संघ येतोय पुढं आणि HVK किंग्सचे फलंदाज आले. कोण आहेत ते? कोण आहेत ते फलंदाज? कुणाल शिंदे आणि ओंकार धनवडे. या फलंदाजांनी दर्शन धनवडे. 5 सामन्यांमध्ये दोघांनी आपली जबाबदारी खांद्यावर पेलून HVK किंग्सला क्वालिफाय केलंय. असे हे 2 रणधुरंदर फलंदाज. दर्शन धनवडे. चला वैभवच्या तोंडाला कोरड पडती या तर कमालच नाही तर जरा लक्ष द्या. गौरव इलेव्हनच्या संघमालकांकडून अपेक्षा आहे. शामराळे खूप तुमच्याकडे पब्लिक आहे सपोर्टसाठी. खूप पब्लिक इकडून तिकडे गेलेला आहे. सामना आहे. अंतिम सामन्यासाठी या दोन्ही संघामधलं कोण पात्र होते ते पाहायचंय. आघाडीची आज तुम्हाला सरळवच्ची गोलंदाजी सांभाळण्याचं दर्शन आणि आघाडीचे फलंदाज ओंकार आणि कुणाल मैदानामध्ये पहिला चेंडू टाकणार आहे तो दर्शन ओंकार याला जिंकण्यासाठी पाहिजे 40 धावांची आवश्यकता आणि यातील अंपायर कोणाच्याच नोकरीचे परंतु पंचांनी यातील काही नाहीये. कुठलाही बळी नाहीये आणि धावसंख्येमध्ये अजून खातही उघडलेलं नाहीये. पहिला चेंडू झालेला आहे. दुसरा चेंडू असतं दर्शन पुन्हा एकदा आणि या सरळ चेंडू झालेला आहे. गोलंदाज डोक्यावर 1 धाव तर निश्चित प्रमाणात मिळते. दुसरी धावेसाठी दोघे बाहेर पडलेत आणि 2 धावा यांनी समाधानपूर्वक घेतलेले आहेत आणि 2 धावा त्या घेतलेल्या मॅच चालू आहे. कोण फटाकडे वाजवतो? जय हनुमान 2 धावा घेतलेल्या आहेत. परत गोलंदाज असतात कुठली चूक न करता निर्धाव चेंडू टाकलेला आहे. 3 चेंडू बनले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 2 आव्हान आहे ते 46 धावांचा डिफेन्सिव्ह पद्धतीचा चेंडू खेळला जातोय. पंचांच्या जवळ 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या होते 3 बाद 3. पण एकदा दर्शन मरा करणारा आहे. पहिला चेंडू खेळणारा कोणाला आला. शरीरयष्टीला जरी बारीक असला तरी आक्रमण त्या दोन्ही समोर आहे दर्शन धनवडे. ड्राईव्ह केलाय आणि त्या ठिकाणी होत आहे. एकच धाव मिळते. खातं उघडतोय. धावसंख्या होती 4. निर्बाद 4 पहिलं षटक आहे दर्शनचं. त्यामुळे त्याने आतापर्यंत 4 धाव दिले. त्याच्या चेंडूचा सामना करणार आहे तो चिंगळ्या हवेत हातवारे करू नको. तो असाच हवेत उडून वर जाईल. सिंगळ्या म्हणतोय मला कुठेतरी हवेत वर उडवा. सतीचा पट्टा चांगली अशी गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अवघड आहे. अटीतटीचा हा सामना होणार आहे. अवघड एवढं HVKला एवढं सोपं असं वाटणार आव्हान जरी असलं तरी ते अवघड आपण तिथून पाठीमागे सामन्यामध्ये बघितलेलं. संघाची धावसंख्या आहे 4. 30 बॉल 42 धावांची आवश्यकता आहे आणि उतरलेला आहे फलंदाज गणेश पवार पैलवान. गणेश पवार केलेला आहे त्यांनी. काही केलं तरी टीमला जिंकवायचं. स्पोर्ट्समनशिप सुंदर असा खेळ चालू केलेला आहे त्यांनी आजकाल. अभिषेक
अरे कर्णधार गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकला. त्याच्या समोर होता कुणाला काही चेंडू काही खेळता आलेला आहे. 1.1 षटकानंतर धावसंख्या आहे ती 1-4. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण एकदम तपासताना दिसतोय कर्णधार आणि तो वृत्तासाठी मारा करतोय. तो कुणाला याला पुढचा चेंडू चेंडू जातोय. कुणाला याला संघाची धावसंख्या झाली 8. त्याचा बरोबर जयवंतची धावसंख्या होते ती 1-8. पाच झालेला फलंदाज आहे तो अतुल. परंतु फलंदाज बाद झालेलं कुठलंही चिन्ह यावेळी या ठिकाणी दिसताना दिसत नाहीये. कुणाला आक्रमक पद्धतीसाठी पुन्हा एकदा तयार आणि आपण पद्धतीनं स्लिपचा खेळलेला आहे. प्रतिबंधित क्षेत्रामधून चेंडू जातोय. एक धाव डिक्लेअर आहे. धाव संख्या होते ती 3-9. दर्शन जा की बॉलिंग आता गावामध्ये एक चौकार आहे तो कोणाला यानं मारलेला आहे. गणेश ऑन स्ट्राईक समोर आहे. सचिनची घेतलेली होती विकेट. गणेशने पवार सचिन काय करतोय? विकेट घेतोय की काय करतोय? समोर आहे सचिन गणेश पवार. त्यानं क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलेला आहे. दोन्ही बंधू आहेत एकमेकांच्या समोर आहेत आणि वाय पंतांच्या घरून पवारमध्ये संघाची धावसंख्या 10. 2 आकड्यामध्ये संघाची धावसंख्या जाते 1-10. आणि चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या आहे 10. अजूनही 36 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा कर्णधार गतीमध्ये तो बदल करतोय आणि फसवतोय. आणि मिळालेली एक डिक्लेअर धाव. पुन्हा एकदा 11. चेंडू काही बॅटला लागलेला नाहीये परंतु एक धाव तर मिळते. धाव संख्या येते नेल्सन 1-1-1. 1 for 11. चांगली अशी गोलंदाजी यावेळी पाहायला मिळते. चांगली अशी फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. सामना कोणाच्या बाजूने होते हे तरी अजून निश्चित नाहीये. येणारा आगामी काळच ठरवणार आहे की सामना कोणाच्या खिशामध्ये जातोय तो. पुन्हा एकदा आणि सुंदर आता ठरवलं चेंडू कुणाल शिंदे आणि धावांसाठी आणि घडेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या झालेली 12. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12. पाहिजे 24 बॉल 34 धावा. प्रति षटकामध्ये 6 धावांची सरासरी राखली आहे यावेळी. जय हनुमान्सनं त्यामध्ये मात्र त्यांचा एक आघाडीचा फलंदाज गेलेला आहे. 12 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 1-12. पाहूयात कोण येते तिसरी ओव्हर घेऊन. पण आलेला आहे किरण वीर. यावेळी गोलंदाजीसाठी कर्णधार बदल करतोय. तो किरण वीरला यावेळी गोलंदाजीसाठी आणतोय आणि किरण वीरच्या समोर असणार आहे तो कुणाल शिंदे. किरण वीरने काल सुंदर अशी बॉलिंग करत आपल्या टीमला विजय मिळवून दिलेला होता. पहिला चेंडू टाकणारा किरण. पुन्हा एकदा कुणाल याला चांगली फलंदाजी करतोय तो. समोर आहे प्रणव पवार. शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एकच धाव. एकही धाव मिळत नाहीये. निर्धाव 2 चेंडू चांगली गोलंदाजी करतोय वीर यावेळी. गेलेला आहे संधी करण्याला होती. महत्वाचा फलंदाज कुणाल होता तो बाद झाला असता परंतु शेवटपर्यंत प्रयत्न केले कर्णधारात झेल घेण्याचा परंतु त्याचा काही चेंडू काही हाताला लागले नाही आणि हा चौकार जातोय आणि या चौकाराबरोबर दुसरा चौकार मारलाय तो कुणाल यानं आणि संघाची धावसंख्याच्या बरोबर 1-16. दुसरा षटक आहे. तिसरा षटक आहे. पुन्हा एकदा कोणाला चेंडू पाहायला मिळणार चौकार.
पुन्हा एकदा चौकार. अतुल करून ह्याच्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी अपेक्षा नाहीये. धावसंख्या कमी आहे अशा वेळी योग्य निर्णय घेऊन खेळ घ्यायचा की चौकार हलवायचा हा विचार करायला पाहिजे. परंतु दोन्हीच्या वेळात मात्र झेलही गेला आणि चौकारही गेला आणि सिंगलसाठी केला प्रयत्न पण 3 चौकार आपल्या खेळीमध्ये मारलेत. ते कुणाल यानं आणि संघाला तो विजयाच्या समीप नेताना दिसतोय. आपल्या संघाला पात्रता फेरीमध्ये पोहोचवण्याचा त्याचा अंतिम सामन्यासाठी खेळायचा त्याचा प्रयत्न दिसतोय. पण त्याला यश येते का नाही करायचा प्रयत्न केला. अपील करतोय नाही. परंतु अपील फेटाळले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 1 बाद 20. 18 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे अजून. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 मिनिटाचा ब्रेक राहील. चला 1 मिनिटाचा ब्रेक राहील फक्त 2 मिनिट. चला 6.33 ची सरासरी. 18 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. 6.66 ची सरासरी यावेळी आहे ती जयहनुमान या संघाची. आणि थोडस चिंतेचं वातावरण जर मगाशी जर झेल झाला असता तर निश्चितच आनंदाचं वातावरण दिसलं असतं सरनोबत मध्ये. कर्णधारानं अतिशय चांगला प्रयत्न केला पण यश काही त्याच्या पदरामध्ये नाहीये. यशाच्या नशिबात आज दिसताना नाहीये. फलंदाजी सुद्धा काही असल्याची काही व्यवस्थित झालेली नाहीये. सुंदर असा चाललेला सामना. चला आयोजकांनी ग्राउंड मध्ये थांबून आला. सुंदर अशी बॉलिंग झालेली आहे. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन केलंय कुणाल शिंदे आणि गणेश पवार. आता फलंदाजी करताना हा जय हनुमानचा आघाडीला आलेला कुणाल शिंदे यानं 11 चेंडूमध्ये 15 धावा केलेल्या आहेत. त्यामुळे त्यानं 3 सडसडीत असे चौकार मारलेले आहेत. त्यामध्ये भाऊ आहे ना तिकडं 100 झूम आहे ना त्याला. आणि त्याच्या बरोबर असलेला गणेश पवार याने 2 चेंडूमध्ये 1 धावा केलेल्या आहेत. वर्षामध्ये याला गोलंदाजी करताना आपल्या पहिल्या षटकामध्ये 4 धावा दिलेल्या आहेत. किरण वीर यानं आपल्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी टाकलेली परंतु आज मात्र त्यांनी 8 धावा दिलेल्या आहेत. यामध्ये एक झेल होऊ शकला असता आणि समोर आहे गणेश पवार. पाहूया पहिला डॉट बॉल. विश्रांतीनंतर हा पहिला चेंडू टाकला तो निर्णव चेंडू टाकलाय. दर्शनने घेतलेले विकेट गणेश पवार. दर्शन बनवणे हा बदलू शकतो आता. गणेश पवार याचा त्रिफा केलेली गोष्ट उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि दुसरा धक्का बसलाय तो जय हनुमानला. त्याचा दुसरा फलंदाज गणेश पवार 1 या धावसंख्येने त्रिफळाची झाल आहे. गोलंदाज आहे तो दर्शन गणवणे. ओम पवार. ओम प्रशांत पवार. सुंदर अशी बॅटिंग काल केली. डबल चालू ठेवून आपल्या टीमला विजयाकडे घोडदौड चालू ठेवलेली होती त्यांनी. आज सुद्धा सुंदर अशा पार्टनरशिपची गरज कारण पाहिजे. फक्त 16 बॉल 26 धावांची आवश्यकता. विश्रांतीनंतरच्या पहिल्यावर आहे दुसरा बळी जातोय. आवडे. चला दर्शन दानवडे सुंदर अशी बॉलिंग करतायत. विकेट घेतलेली आहे गणेश पवार. गणेश पवार जिंकला असता 4 कराय भाग पडला असतं ते. गणेशची जागा घेते तो मारा करणार आहे तो पुन्हा एकदा दर्शन आपलं दुसरं षटक टाकतोय. तो ओमला दर्शनचा हा चेंडू ओम याला. पाहूया ओम काय करतो. ओम चेंडू होता अपील होत आहे. रक्षकाकडून परंतु पंचांनी त्यातील फेटाळलेला निर्धाव चेंडू पाहिला जातोय. करत आहे दर्शन. पुन्हा एकदा दर्शन मारा करणार आहे तो ओम याला. आणि पुढे ड्राईव्ह करायचा प्रयत्न हा बायचा 40 धाव अतिशय सुरेख अशी 40 धाव घेतली ती कुणाली यानं. ओम काही धाव घेण्यासाठी
केलेलं आहे. धावसंख्या 21, दोन बाद 21. पुन्हा एकदा दर्शन मारा करणार आहे तो 15 धावसंख्येवरती खेळणाऱ्या पुण्याला. चांगली अशी गणेशला आऊट केलेला आहे. बचावात्मक पवित्रात त्याला भाग पाडलं ते कुणाला आला. कोणाला कसा काय खेळतो ते पाहायचं आहे. चेंडू त्याचा निर्धाव जातो. सुरेख अशी गोलंदाजी करतोय. त्याला कधी सामन्याला कलाटणी 3 ओव्हर मिळवणारा समाप्तीनंतर षटक असू शकतं. त्या षटकामध्ये एक डाव निवडून गणेश पवार याचा बळी मिळवलेला आहे. त्याचं थोडंसं दडपण या षटकामध्ये दिसत आहे. ते जयाळ माणूस त्या फलंदाजीमध्ये 12 बॉल 25 धावांची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 25 थोडंसं अवघड असं. परंतु अशक्यप्राय नाही, अवघड आहे. दोन्ही संघांना समसमानी यावेळी संधी पाहायचं आहे आणि सगळी जबाबदारी असणार आहे. जरा जयाळ माणूसला सामना जिंकायचा असेल तर ती कुणाला याच्यावरती आणि जर कर्णधारला सामना जिंकायचा असेल तर क्षेत्र त्यांचा कर्णधार आहे. तो कशा डावते टाकतो याच्यावरती त्यांचं निश्चित असणार. बॉलिंग घेऊन आलेला कर्णधार सचिन पवार. आता कर्णधाराने जबाबदारी घेऊन 5 षटक टाकायचा निर्णय घेतलेला आहे. 12 बॉल 25 धावांची आवश्यकता. त्याच्या समोर आहे तो 12 बॉल 25. 200 धावांची सरासरी त्याचा तत्व आहे. सुंदर अशी ट्राय केलेला आहे चेंडू. त्याच्या क्षेत्र त्या ठिकाणी होता. एकाच्या ऐवजी 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. चांगलं असं फलंदाजी लपवण्यातलं याच्यात अर्धा टप्पा अर्धी बदल त्यांना मारायची या सामना जिंकण्यासाठी. आणि चेंडू आहेत फक्त 10. 11 चेंडू मध्ये सुरुवात मात्र या एकमेकाला चांगली सुरुवात करून दिली होती. गरज आहे. आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल जयहम असलं तर चांगल्या आक्रमक अशी फलंदाजीची यावेळी त्यांना गरज आहे. चेंडू मागं त्यांना 2 धावा या सामना जिंकायचा असेल तर कराव्या लागणार आहेत. 10 बॉल फलंदाजीसाठी यावेळी येतो तो फलंदाजी आलेला आहे निखिल गाडे. गणेश गणेश फिल्डिंग गणेश. बॉलिंग सुद्धा व्यवस्थित केल्यानंतर आलेला आहे बॅटिंगला. अष्टपैलू खेळाडू आहे. चालू ठेवून गोलंदाजी सुद्धा चांगली करतो आणि फलंदाजी सुद्धा तितक्याच पद्धतीने चांगली करतो. पहिला चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळलाय. प्रतिबंधित क्षेत्राकडे चेंडू जाताना दिसतोय. परंतु एक धाव रोखू शकलेला नाहीये क्षेत्ररक्षक. एक धाव गणेश गणपत फिल्डिंग फिल्डिंग. 15 चेंडू 22 धावा. चौथा चौकार जातोय तो कुणाल्याच्या बॅट मधून. 8 बॉल 18. 8 चेंडू मध्ये 18 धावांवरची आवश्यकता आहे अजून 20 किंग्सला. अजूनही अशा जोडली नाहीये ती हनुमानसनं. आक्रमक फलंदाजी हनुमानसाठी आणि निर्धाव चेंडू टाकावे लागतील. ते सर्व बदला. 8 बॉल 18. पुन्हा एकदा पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि 4 धावा काढलेल्या आहेत. आणि चेंडूवरती 2 चौकार मिळत आहेत. असं गटनाचं क्षेत्रक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतं. कोणी बॉल केलेलं नाहीये. दोघांची
आणि या धडकेचा परिणाम असा झाला की 4 धावा जात आहेत. तोही त्यांचा मिळणारा तोही जातो आणि महत्वपूर्ण बळी होतो. पुन्हा एकदा दुसऱ्या जीवदानी आणि या जीवदानाचा फायदा घेऊन कुणाला आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेण्याच्या तयारीमध्ये दिसतोय. 7 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूमध्ये 14 धावा. रोमांचक स्थितीत पोहोचलेला हा सामना. चला त्या ठिकाणी 12 धावांवरती येऊन पोहोचलेला या सामना. सूरज काही 2 धावा काही रोखू शकलेला नाही. 2 धावा देत आहे. 6 बॉल 12 वरती येऊन थांबलेला आहे. हृदयाची धडकन बंद करणारा धडकन चालू करणारा हा सामना. मोठ्या बायाला बोलवा. आणि आता कर्णधार त्या ठिकाणी सर्व क्षेत्ररक्षकांना जवळ बोलवतोय आणि रणनीती आखतोय. त्या अंतिम 6 चेंडूमध्ये त्यांना फक्त जर सामना जिंकायचा असेल तर 10 धावा द्याव्या लागतील. आणि जर 11 सामना टाय होईल त्यामुळे तशा पद्धतीच्या डावपेच व्यूवर असताना दिसत आहेत ते सरनोवाचे खेळाडू. आणि अंतिम षटक कोण टाकतोय महत्वपूर्ण ते पाहायचंय. आबा का वय आपलं आणि बॉलिंगसाठी आलेले 12 धावांची आवश्यकता. समोर आहे कुणाल शिंदे आणि निखिल गाडे. बॉलर अजय गोडे. शांत स्वभावाचा समुद्रासारखा दिसणारा अजय. परंतु समुद्राच्या आतमध्ये भरपूर काही हालचाली होत असतात. भूकंप होत असतात. अशा पद्धतीचा हा खेळाडू शांत डोक्याने खेळणारा. डोकं मात्र मेंदू मात्र तल्लक असणारा. मेंदू मात्र 24 तास काम करणारा त्याचा गोलंदाजीसाठी तो आलाय. पाहायचंय अंतिम षटक तो संघाला सामन्यासाठी पात्र ठरवतोय की दुसऱ्या क्रमांकासाठी खेळायचा भाग पाडतोय ते ठरवणार आहे अजय गोडे. आणि त्याच्या समोर आहे यावेळी तो निखिल गाडे. दोघे या क्रमांक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. आणि शिवला 3 धावा काढलेल्या आहेत. 3 धावा काढलेत ना. बॉल आता ते आत्ताच्या किती धावा दिलेले 2. 5 बॉल 10. वाढवून घेतोय तो निखिल. शेवटचे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. चार बॉल 10 धावांच्या 4 बॉल 10 आणि सुंदर असा टोलवला चेंडू 1 धाव्यासाठी. 1 धाव. 3 चेंडू मध्ये 9 धावा. पाहूया या 3 बॉल मध्ये त्याने फलंदाजीची दुवा सुरुवातीपासून आपल्या खांद्यावर घेतली. तो कुणाल फलंदाजीसाठी आहे. 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडू मध्ये 9 धावा. शक्य काही असं नाही. आव्हान आहे
आणि कुणाल मला वाटतं तो लिहिया हे आव्हान पार करू शकेल, पण त्याच्या समोर आहे तो चाणक्य असणारा अजय. तीन बॉल 9 धावांची आवश्यकता होती. आता आहे चौकार. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. अजून एक विकेट घेतला हा सामना जिंकायचा असेल तर समोर आहे कुणाल शिंदे. तोपर्यंत एक विकेट दोन रन दिल्याने एक गोल डॉट गेला ना. एक गोल डॉट पाहिजे. 1 गोल डॉट पाहिजे. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. दुसरा बॉल तो काढणार ना. 41 3 बाद 41. चला अजून 2 बॉल आहे. पाहूयात कुणाल काय करतात. आणि आता पाहायचंय एका चेंडूमध्ये किती धावा. 2च धावा. एका चेंडूमध्ये 2 धावा पाहिजेत. परंतु 2 चेंडूमध्ये धाव गेली तर दोन चेंडूमध्ये 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. एका चेंडूमध्ये 2 धावा. जिंकायचा असेल सामना असता असेल सामना 1 बॉल 1. सामन्याचा निर्णय काही होऊ शकतो. सामना आहे. सामना काय होऊ शकतो जर 1 धाव झाली तर आणि 2 धाव झाल्या तर हनुमान जिंकू शकतो आणि 1 धाव जर गेली तर सर्व जिंकू शकतो. हे काय दोघांनाही समान संधी आहे, परंतु जास्त संधी आहे ती हनुमानला. क्षेत्रक्षामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. बॉल जर डॉट झाला शेवटच्या षटकामध्ये 12 धावा करायच्या होत्या. 10 धावा आतापर्यंत त्यांनी जमवल्या. आणि अंतिम चेंडू अजय टाकणार आहे. त्याच्यासमोर आहे निखिल. सामन्याचा निर्णय ठरवणारा चेंडू. परंतु डोक्यामध्ये हजारो विचार खेळला अजय एक हाती हा सामना आपल्या संघाला जिंकून दिलेला आहे. चेंडू काही बॅटला लागला नाही, अंगाला लागला नाही, कुठेही लागला नाही. सरळ गेला तो यष्टीरक्षकाकडे. यष्टीरक्षकानं व्यवस्थित असं पाहिलं. त्याचं काम त्याची जबाबदारी पार पाडली. चेंडू त्याच्या हातामध्ये सुटून दिला नाही आणि हा सामना खिशात गेला आहे. तो रोमांचक परिस्थितीला असा सामना खिशात गेला आहे. तो सर्णोबतच्या हातात आणि सर्णोबतचा हा सामना जिंकलेला आहे शेवटच्या चेंडूवर. काय बोललो तुला ए डॉट काढणार डॉट काढला. बॉल वरला 2 तर निघले. बॅट्समन पण नव्हता. बॅट्समन पहिला आउट झाला. मागायची रे
कडक 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 गाडी